नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बट्टी कशी बनवायची. चला तर सुरू करूया. त्यासाठी घेतला आहे गव्हाचं पीठ, रवा. याचे सर्व मापे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तर मंडळी काही दिवसापासून व्हिडिओ अपलोड नाही करता आला कारण घरातील फंक्शनमुळे वेळच मिळाला नाही. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. सोबतच बडीशेप, ओवा, जिरे यांची पूड करून टाकली आहे. थोडेसे लाल तिखट किंवा प्रवीण मसाला दोन्हीपैकी तुम्ही काहीही घेऊ शकता. व त्यात तेल गरम करून टाकूया. मंडळी, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की तेल हे गरमच करून टाकावे, जेणेकरून आपला पदार्थ अगदी खुसखुशीत आणि छान बनतो. आणि हो मंडळी, जर फर्स्ट टाईम बट्ट्या बनवत असाल तर जरा चमच्याचा वापर करा, नाहीतर तुमचाच हात भाजेल. आणि थंड झाले की आता पाणी टाकून व्यवस्थित घट्ट कणिक मळून घ्या. कणिक जर सैल झाली तर बट्ट्या ह्या व्यवस्थित होणार नाही. आता कणकेचे एक समान सर्व गोळे बनवून घ्या. या प्रकारे आपली सर्व गोळे बनवून तयार आहेत. तुम्ही कोणत्याही स्टीमरचा वापर करू शकता. मी येथे इडली पात्राचा उपयोग केला आहे. आता इथे एक तांब्या पाणी घालून घेऊया. आपण इथे एकाच इडली प्लेटचा वापर करणार आहोत. आता याला सर्व बाजूने छान असे तेल लावून घ्या. आता आपण बनवलेले सर्व कणकेचे गोळे एक एक करून इडली प्लेटवर ठेवून घेऊया. आता झाकण लावून त्याला 15 ते 20 मिनिटं फुल फ्लेमवर वाफू द्या. बघा मंडळी, आता आपल्या बट्ट्या सुंदर अशा वाफून तयार झाल्या आहेत. तरी आपण एकदा चाकू घालून चेक करून घेऊया. ओके, परफेक्ट. आता स्टीमरवरून एक एक करून आपण सर्व बट्ट्या काढून घेऊया. आता आपले तेल छान असे कडकडीत तापून तयार आहे. आता एक एक करून सर्व बट्ट्या सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. वा मंडळी, आता एकच नंबर आपल्या बट्ट्यात तळून तयार. तुम्ही एक्स्ट्रा तेल निघून जाण्यासाठी टिश्यू पेपरही यूज करू शकता. आणि मंडळी, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढील व्हिडिओ कशाचा हवा कमेंटमध्ये नक्की सांगा.